नागपूर शहर जिल्ह्यामध्ये 3940 इमारती अशा ज्या ओसी नाही आहे. फक्त बिल्डर्सनी नकाशा मंजूर केला, पण नंतर मात्र सर्व नियमाचं उल्लंघन केलं. रेरा ॲक्टचं उल्लंघन केलं, नगरपालिका ॲक्टचं उल्लंघन केलं, महानगरपालिका त्या ठिकाणी UDCPRचं उल्लंघन केलं, DP प्लानचं उल्लंघन केलं, अव्वाच्या सव्वा या ठिकाणी डेव्हिएशन केले. त्यामुळं माननीय नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली, माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. पण मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, ज्यांनी लोकाला फसवलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. छोटे मोठे डेव्हिएशन असतील ते आम्ही दूर करू. आम्ही काही बिल्डरला त्रास देत नाही, पण याचा अर्थ नागपूरला उद्ध्वस्त करणे योग्य नाही. ज्या पद्धतीचा नागपूरमध्ये पूर येतो आहे, पुराणी होतो आहे, हे अव्वाच्या सव्वा जे चुकीचे बांधकाम झाले. आम्ही रस्त्याचं नियोजन केलं, पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं, गटर लाईनचं नियोजन केलं, पण या अशा बिल्डिंग बांधलेल्या आहेत ज्यामुळं सारं नियोजन बिघडलं. आज नागपूरला पुराणी का होत आहे याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी अनाधिकृतपणे 4-4 हजार इमारती, 4-4 हजार इमारती, त्यात राहणारे कितीतरी फ्लॅटधारक ज्यांनी रजिस्ट्री करून घेतली आहे किंवा ज्यांची रजिस्ट्री झाली नाही आहे, त्यांचं काय? नागपूरचं काय? नागपूरचं त्या ठिकाणी पूर्णच उद्ध्वस्त व्हायला निघाला आहे. आणि त्यामुळं असं काही चालणार नाही. नागपूरमध्ये या ठिकाणची अशी दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी सर्व बिल्डरला माझी सूचना आहे, 3 महिन्याच्या आतमध्ये सर्व बिल्डरनी जे काही डेव्हिएशन केले असतील, जे काही चुका केल्या असतील त्या चुका दुरुस्त करा, ओसी घ्या, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घ्या आणि या ठिकाणी आपला रजिस्टर करा. यानंतर आम्ही कायदाही आणतो आहे की ॲग्रीमेंट टू सेल करताना केवळ 75% 80% रक्कम तुम्हाला घेता येईल, 20% पुन्हा त्या ठिकाणी अंतिम रजिस्ट्रीसाठी आम्ही बोलवू. आम्ही कायद्यात बदल करतो आहे, रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये बदल करतो आहे. रजिस्ट्री करून द्यायची, मग ते घर बांधलं की नाही बांधलं, फ्लॅट बांधला की नाही बांधलं, हे काही योग्य नाही. या राज्यामध्ये असं चालणार नाही. ज्यांनी अनाधिकृत बांधकामं केले, ज्यांनी अवैध बिल्डिंग बांधल्या, एक तर त्या बिल्डिंगला त्या ठिकाणी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर या ठिकाणी बिल्डरवर कडक कारवाई करायला लागेल.